महाबळेश्वर बस आगारात 2 कर्मचाऱ्यांनी छतावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। प्राजक्ता सूर्यकांत मोहिते या महाबळेश्वर बस आगारात सहाय्यक वाहतूक अधीक्षक म्हणून सध्या कार्यरत आहेत। त्यांनी महाबळेश्वर पोलिसात दिलेल्या माहितीनुसार अशोक शंकर सपकाळ वय वर्ष 42 राहणार भोलोडे तालुका बोर जिल्हा पुणे तसेच विनोद शिवाजी सुतार वय वर्ष 42 राहणार कर्वे तालुका कराड जिल्हा सातारा हे दोघेही महाबळेश्वर बस आगारात कर्मचारी असून प्राजक्ता सूर्यकांत मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून कर्मचारी अशोक सपकाळ व विनोद सुतार हे दोघेही बदलीसाठी प्रयत्न करत होते, परंतु या दोघांनी दिनांक 24 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बदली होत नाही म्हणून अर्ज केला। तो अर्ज प्राजक्ता सूर्यकांत मोहिते यांनी पुढील कारवाईसाठी विभागीय कार्यालयाकडे पाठवला असून बदलीचे अधिकार हे विभागीय नियंत्रण राज्य परिवहन सातारा यांच्या अधिकाराखाली येत असून बदलीचा अधिकार माझा नाही असे विनोद सुतार आणि अशोक सपकाळ यांना वारंवार सांगून देखील तसेच त्यांना लेखी पत्र दिले असता त्यांनी नोटीस न घेता उलट अर्जाद्वारे 3 तासात आत्महत्या करेन अशी प्राजक्ता मोहिते यांना धमकी दिली व दमदाटी केली। दरम्यान कर्मचारी अशोक सपकाळ व विनोद सुतार यांनी सांगितल्याप्रमाणे आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर येथील बस आगाराच्या इमारतीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने महाबळेश्वर पोलीस प्रशासन, महाबळेश्वर नगरपालिकेचे यंत्रणा तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांची समजूत काढून त्यांना खाली उतरवले। यावेळी पोलीस, नगरपालिका प्रशासन, एसटी महामंडळ व महाबळेश्वर ट्रेकर्स यांना यश आले। या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली असून संबंधित प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।